आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा प्राण आहे। दरवर्षी लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीला येतात। इंद्रायणी नदीचे पात्र हे वारकऱ्यांसाठी केवळ एक जलस्रोत नसून हे एक अत्यंत पवित्र तीर्थ आहे। मात्र अलीकडेच आषाढी वारीच्या तोंडावर या पवित्र इंद्रायणी नदीच्या पात्रात घडलेली एक धक्कादायक घटना वारकरी संप्रदायासाठी अत्यंत चिंतेचा विषय ठरले आहे। वारीच्या प्रस्थानापूर्वी इंद्रायणीच्या मुख्य घाटावर एक निष्ठावंत वारकरी नेहमीप्रमाणे पहाटे नदीत स्नानासाठी उतरले। नदीच्या पवित्र पाण्यात उडी मारताना असताना त्यांना पाण्यावर तरंगणारा एक पांढरा कापसासारखा पदार्थ दिसला। सुरुवातीला तो पदार्थ एखाद्या कापसाचा गोळा असावा असे त्यांना वाटले, परंतु जेव्हा त्यांनी त्याला स्पर्श केला तेव्हा तो कापूस नसून एक चिकट, दुर्गंधीयुक्त आणि रासायनिक फेस असल्याचे त्यांच्या लक्षात आले। या रासायनिक मिश्रणामुळे त्यांच्या हाताला लगेच खाज सुटू लागली आणि त्वचेची आग होऊ लागली। हा प्रकार एवढा गंभीर होता की बघता बघता नदीच्या संपूर्ण पात्रात फेसाचे थर साचले आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच एक खळबळ उडाली। तपासणी अंती असे समोर आले की आळंदीच्या जवळ असलेल्या पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहतीमध्ये काही बेजबाबदार कंपन्यांनी कोणतीही प्रक्रिया न केलेले घातक रासायनिक सांडपाणी थेट नाल्याद्वारे इंद्रायणी नदीत सोडले होते। वारीच्या काळात लाखो वारकरी याच नदीत स्नान करणार होते, त्यामुळे हे प्रदूषण वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी एक मोठे संकट बनले होते। या घटनेमुळे वारकरी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला। मात्र या संकटाच्या वेळी निसर्गाने वारकऱ्यांना एक प्रकारे मदत केली। गेल्या 2 दिवसात आळंदी आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आणि पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे तो सर्व विषारी रासायनिक फेस आणि प्रदूषित पाणी वाहून गेले। सध्या इंद्रायणी नदी पुन्हा एकदा दुथडी भरून आणि स्वच्छ स्वरूपात वाहत आहे। सुरुवातीला निर्माण झालेली भीती आता पूर्णपणे कमी झाली असून वारकरी आता कोणतीही चिंता न करता इंद्रायणीत पवित्र स्नान करून माऊलींच्या पालखी सोहळ्यात आनंद सहभागी होत आहेत। तरीही औद्योगिक प्रदूषणाचा हा मुद्दा वारंवार उपस्थित होत असल्याने प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वारकऱ्यांकडून जोर धरत आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आता इंद्रायणी स्वच्छ झालेली आहे, परंतु यापुढे तिला प्रदूषित करू नका अशाच कमेंट्स येत आहेत।